नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती ते म्हणजे बुल एनर्जी. तर मित्रांनो, आपण 16 ऑक्टोबरला एक व्हिडिओ केला होता, ते म्हणजे निफ्टी आणि काही स्टॉक्स जे आहेत त्यांच्यामध्ये आपण एक पॅटर्न शोधले होते. त्या पॅटर्न्स वरती आपण व्हिडिओ केला. त्या पॅटर्नचं नाव आहे ते म्हणजे ट्रायंगल पॅटर्न्स. तर ट्रायंगल्स पॅटर्न वरती आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तो 16 ऑक्टोबरच्या डेटला आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. त्यावरतीचा एक शॉर्ट व्हिडिओ आपण इथे तयार करत होते, म्हणजे आपण त्या दिवशी जे पॅटर्न्स फॉर्म केले होते 16 ऑक्टोबरला, त्याच्यानंतर त्या पॅटर्न मध्ये काय झालं नेमकं, तर आपण त्या समजून घेऊया. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये 16 तारखेला जे पॅटर्न फॉर्म झालं होतं म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न 16 ऑक्टोबरला जेव्हा फॉर्म झालं होतं, तेव्हा 16 ऑक्टोबरला निफ्टीची जी प्राइस होती ती 19,731 होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता निफ्टी कशा प्रकारे खालीवर जाऊन आता त्याचा लोअर साईडला ब्रेकआउट त्याने दिलेला आहे. जवळजवळ ट्रायंगल सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट डाऊन ब्रेकआउट दिल्यानंतर त्याने जवळजवळ 400 ते 450 पॉईंट्स लोअर साईडला निफ्टी आलेली मित्रांनो. तर याचा नेक्स्ट लेवल काय असेल, तर जवळजवळ आपण नेक्स्ट लेवल समजून घेऊया. तर 18,900 पर्यंत पुन्हा एकदा निफ्टी येण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न किंवा ट्रायंगल पॅटर्नची जी पॉवर आहे ती किती जबरदस्त आहे. आणि आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलकडनं. हे पूर्णपणे एज्युकेशनल युट्यूब चॅनल आहे. आपण त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की आधी आपण एक पॅटर्न फॉर्म झालेले होते आणि त्यानंतर त्या पॅटर्न मध्ये काय झालं याच्यावरती आपण एक रिव्ह्यू व्हिडिओ घेत आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक दोन स्टॉक्स तुम्हाला दाखवले होते, त्यामध्ये पॅटर्न्स फॉर्म झालेले, ते म्हणजे मित्रांनो एशियन पेंट. एशियन पेंट मध्ये सुद्धा एक डिसेंट्रिकल ट्रायंगल पॅटर्न फॉर्म झालेलं होतं. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता किती लोअर साईडला ब्रेकआउट त्याने दिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा जवळजवळ प्राइस जी होती ती 3,112 पर्यंत होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं रिट्रेस केलं, वर जाण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या लाईन्स टाकलेल्या त्या लाईनला पुन्हा त्याने रेजिस्ट केला आणि त्यानंतर स्टॉक बघा किती खाली आलेला आहे. जवळजवळ 100 पॉईंट्सने खाली आलेला आहे स्टॉक. तसंच आपण जर मित्रांनो बघितलं तर एक टाटा कन्झ्युमर मध्ये सुद्धा सेम पॅटर्न फॉर्म झालेलं होतं. सॉरी, टाटा केमिकल्स मध्ये डिसेंट सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याने किती जबरदस्त लोअर साईडला ब्रेकआउट दिलेला आहे. त्याच प्रकारे तुम्ही जर मित्रांनो बघितलं तर टाटा कन्झ्युमर मध्ये सुद्धा एक पॅटर्न फॉर्म झालेलं होतं. पण आणखी पाहिजे तसा ब्रेकआउट त्यामध्ये मिळालेला नाहीये. त्यामुळे त्याच लेवलला ट्रेंड करत आहे. आणि आपण एक अव्हेन्यू सुपर मार्ट म्हणून एक स्टॉक जो आहे तो सुद्धा आपण त्या दिवशी बघितला होता. पॅटर्न फॉर्म झालेला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न त्यात फॉर्म झालेलं होतं. त्याच्यामध्ये काय परिस्थिती ती सुद्धा आपण बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, मी जर बघितलं डीमार्ट त्याचं नाव आहे ऍक्च्युली. आता हे बघा, याच्यामध्ये सुद्धा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मित्रांनो फॉर्म झालेला आहे. स्टॉक बघा, आपण 16 तारखेला जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा जवळजवळ स्टॉक जो होता तो 3,856 आसपास होता. त्यानंतर आपण ज्या टाकलेल्या लाईन्स आहेत त्याला रजिस्टर घेऊन पुन्हा स्टॉक खाली आलेला आहे. आता जवळजवळ इथं पुन्हा सपोर्ट घेईल, इथं परत सपोर्ट घेईल, नंतर परत वर जाईल, परत खाली येईल किंवा वर जाईल किंवा वरच्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतो किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतो. तर मित्रांनो, हे जे पॅटर्न्स आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि जे स्टॉक्स आम्ही सांगत होते रडारवरती तुम्ही ठेवा. नेमकं काय होतंय पुढे हे तुम्ही सुद्धा बघा आणि आम्हाला सांगा. आतापर्यंत कसं आहे मित्रांनो, बरेचसे लोक युट्यूब वरती व्हिडिओ बनवतात, पॅटर्न्स फॉर्म दाखवतात, पण ते बरेचसे जे फोटोज असतात तेच दाखवत असतात. आपण मित्रांनो तुम्हाला लाईव्ह पॅटर्न्स कसे फॉर्म झालेले आहेत ते दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा नंतर काय झालं ते सुद्धा आपण इथं मित्रांनो बघितलेलं आहे. निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघितले मित्रांनो की किती जबरदस्त डाऊन ब्रेकआउट झालेला आहे. तर मित्रांनो, आमच्या चॅनलकडनं किंवा आमच्या टीमकडनं कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. हे व्हिडिओज पूर्णपणे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. पॅटर्न कसे फॉर्म होतात, कसे डाऊन किंवा ब्रेकआउट येतात, त्यानंतर काय होतं हे आपण बघितलेलं आहे. हेच आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आम्हाला भेटत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपलं अर्निंग वाढवत राहा. धन्यवाद मित्रांनो.